छत्रपती संभाजीनगरमधल्या MIDC वाळुंज परिसरात नातेसंबंधांना काळीमा फासणारी घटना घडली आहे। आपल्या मुलीच्या प्रेम प्रकरणाला विरोध करणाऱ्या एका आईनं रागाच्या भरात पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केला। कोणाला संशय येऊ नये म्हणून आम्ही घर बदलत आहोत असा बहाणा करत घरातल्या गादीत नंदिनीचा मृतदेह लपवला होता। मात्र रिक्षा चालकाला संशय आल्यानं हा सगळा प्रकार समोर आला। पोलिसांनी आता 3 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज इथल्या तिसगाव खवड्या डोंगर वसाहतीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। 7 ते 9 वर्ष वयोगटातील निष्पाप चिमुरडीवर तिच्याच सावत्र पित्याने अनन्वित अत्याचार केले, मारहाण करत अंगावर चटके दिले। शरीरावर सुमारे 8 ते 10 चटक्यांचे बंड स्पष्टपणे दिसतात। हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता। स्थानिकांना संशय आल्यानं त्यांनी पोलिसात धाव घेतली। पोलिसांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून नराधम बापाचा शोध सुरू आहे। पालघरमध्ये विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर दुचाकीला अचानक आग लागली। विरार पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना ॲक्सेस दुचाकीनं पेट घेतला। या आगीमध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र आगीमुळे उड्डाणपुलावर काही काळ वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती। नाशिकमधल्या सारूळच्या जंगलात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे। मृत मुलगी बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथली असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। प्रियकरानं मित्रांच्या मदतीनं या प्रेयसीची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। 2 संशयित आरोपी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून एकाचा शोध सुरू आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या धडकेत 4 वर्षीय चिमुकलीनं आपला जीव गमावलाय। मुंबईतल्या परळमध्ये सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला शिवशाही बसनं मागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला। एसटी चालकाच्या बेदरकारपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता। अथांग तावडे असं याचं नाव आहे। 4 फेब्रुवारीला हा प्रकार झाला होता। त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र मृत्यूशी त्याची झुंज अपयशी ठरली। मुलुंडमध्ये मद्यधुंद अवस्थेत भरधाव वाहन चालवणाऱ्या 60 वर्षीय महिलेला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांच्या वाहन चालकाला मुलुंड पोलिसांनी अटक केली। नरेंद्र जगताप असं आरोपीचं नाव आहे। या अपघातात 60 वर्षीय महिलेच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरात सोमवारी रात्री उशिरा एका मद्यधुंद कंटेनर चालकानं अक्षरशः तांडव केलं। चालकानं वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे भीषण अपघात झाला। या घटनेत 7 ते 8 चारचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालंय, तर काही नागरिक सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस भरती प्रक्रिया सुरू असताना 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। लोहमार्ग पोलीस पदासाठी शारीरिक चाचणी सुरू होती। सांगलीचा संग्राम शिंदे हा धावण्याची चाचणी देत होता। यावेळेला तो अचानक मैदानात कोसळला। त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पोलिसांनी त्याला मृत घोषित केलाय। कल्याणच्या ACP ऑफिसमध्ये 5.5 फुटांचा अतिविषारी नाग सापडला। या कार्यालयात काम करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी भीतीपोटी तब्बल अर्धा तास स्वतःला कोंडून घेतलं होतं। सर्पमित्रानं या नागाला ताब्यात घेत त्याची नैसर्गिक अधिवासात रवानगी केली आहे। 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटलेत। नागपूरच्या सदर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 12वीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासभर आधी व्हॉट्सअपवर आल्याची माहिती आहे। सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात होती, त्यामुळे केंद्रावरील लोकांना संशयाला पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तपास करून गुन्हा दाखल केला आहे। संभाजीनगरमध्ये 10वीच्या मराठीचा पेपर सुरू असताना कॉपी प्रकरणाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। परीक्षा केंद्राच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर चढून पोलिसांच्या समोरच कॉपी पुरवली जात होती। संभाजीनगरच्या पैठणमधल्या नाथ हायस्कूलमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। जीव धोक्यात घालून काही तरुण दुसऱ्या मजल्याच्या सज्जावर चढले होते आणि कॉपी पुरवत होते। विशेष म्हणजे सगळं काही पोलिसांच्या समोर सुरू होतं।
त्यामुळे 12वी नंतर आता 10वीच्या परीक्षेत सुद्धा छत्रपती संभाजीनगर कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं दिसत आहे.